जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 9 डिसेंबर इसवी सन 1659 दौलोजींची कोकणावर चाल. जेव्हा शिवाजी राजे प्रतापगड, वाई, सातारा, कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते, तेव्हा त्यांच्या सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता, असे इंग्रज व वलंदेज साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला 9 डिसेंबर 1659 ला लिहिलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो. अफझल खान वधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या या आकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हादरले. इंग्रजांच्या पत्रावरून हे स्पष्ट होते की 10 डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचलाच नव्हता. दाभोळच्या बंदरात अफझल खानची 3 जहाजे उभी होती. याची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते. पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली. 9 डिसेंबर इसवी सन 1681 मराठ्यांचा छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली अभेद्य अशा सागरी जलदुर्ग किल्ले जंजिरावर हल्ला. पण इकडे मुघल सैन्य पनवेल पर्यंत येऊन धडकलं होतं आणि राजधानी किल्ले रायगडवर हल्ल्याचा त्यांचा डाव होता. छत्रपती संभाजीराजांना ही खबर मिळताच मराठ्यांना पुन्हा एकदा जंजिराच्या या मोहिमेतून माघार घ्यावी लागली, कारण त्यावेळी जंजिरा जिंकण्यापेक्षा राजधानी किल्ले रायगड वाचवणे महत्वाचे होते. 9 डिसेंबर इसवी सन 1731 चिमाजी आप्पांच्या पत्नी रखमाबाई निर्वतल्याला वर्ष होऊन गेलं होतं. आप्पांचं मनही तेव्हापासून उदासच होतं. पण वरकरणी तसं अजिबात जाणवू न देता आप्पा साताऱ्यात राहून पेशव्यांची मुतालकी पाहत होते. नानासाहेबांनी हळूहळू शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. तेही आप्पांच्या बरोबर साताऱ्यात राहून रोज फडावरची कामं पाहत होते. आप्पांचे चिरंजीव सदाशिवरावही आता 6व्या वर्षाचे झाले होते. राधाबाईच्या मनात होते की आप्पांचे दुसरे लग्न करावे, पण आप्पा कोणाचेच ऐकत नव्हते. शेवटी बाजीरावांनी आप्पा तेवढ्या करता खास साताऱ्याहून बोलावले व त्यांची समजूत काढली आणि शेवटी कोणाचंही नाही पण आपल्या थोरल्या बंधूंचं ऐकलं. राधाबाईंना अलिबागच्या म्हणजेच कुलाबाई येथे सावकारांची कन्या सून म्हणून पसंत होती. चिमाजी आप्पाही लग्नाला तयार झाले होते. दिनांक 9 डिसेंबर 1731 रोजी थत्त्यांची कन्या अन्नपूर्णा व चिमाजी आप्पांचा विवाह झाला. सदाशिव पंत केवळ 6व्या वर्षाचे होते. त्यांच्या आयुष्यात त्यांना सावत्र वागणूक मिळू नये म्हणून आप्पा विवाह करण्यास नकार देत होते. परंतु अन्नपूर्णाबाईंनी देखील शेवटपर्यंत भाऊंचा अतिशय मायेने प्रतिपाळ केला. त्यांना सावत्रपणाची अजिबात जाणीव होऊ दिली नाही. 9 डिसेंबर इसवी सन 1761 छत्रपती महाराणी ताराराणी स्मृती दिन. महाराणी ताराबाई यांचा कालखंड 1675 ते 1761. या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न 1683-84 च्या सुमारास झाले. 25 मार्च 1689 रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजेशबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्र पंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. सन 1694 साली ताराबाई, राजेशबाई व अंबिकाबाई यांच्यासह जिंजीला पोहोचल्या. 9 जून 1696 रोजी त्यांना शिवाजी हा पुत्र झाला.